हा ना, आता चमचा उचलून घे बरं. चमचा उचलून घे ना हातात. चमचा उचल 2 मिनिटं. चमचा उचलून येते का बघू आपण. घे बरं चमचा उचलून. थांब. हा उचल, हळूहळू चमचा उचल. बघ, घे घे घे, तोंडापाशी घे घे. सकाळची देवपूजा झालेली आहे, पण पाऊस वगैरे खूप होता त्याच्यामुळे फुलं आणायला जायला झालं नाही. तर आज एकदम साध्या पद्धतीत देवपूजा केली. मुलांची पण तब्येत खराब आहे त्यामुळे कशातच मन लागत नव्हतं. तर पुढे तर तुम्ही पाहणारच, अंशुल पण सोफ्यावरून पडला होता. तर छान अशी देवपूजा झालेली आता. आणि आज मुलं पण खूप त्रास देत आहेत. एकाचं सर्दी खोकला काही थांबायचं नाव घेत नाहीये आणि दुसऱ्या सोफ्यावरून पडलाय. लागलं नाही एवढं, पण तो म्हणतोय हाताला थोडंसं आग होती वगैरे. तर आता डॉक्टरकडे पण घेऊन जायचंय मला थोड्या वेळात. खोकला येतो तक्षला. छान खिचडी वगैरे बनवून घ्यायचं आणि कामावर राहायचंय. आज काम कधी होईल माहित नाही, कारण मुलं खूपच त्रास देतात. तर बघूया आता, जसं होईल तसं, जेवढं होईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर चला भांडे धुवून घेते पटपट आणि नंतर भेटतो तुम्हाला आम्ही, है ना. चलो बाय. तर आता इकडे खिचडी बनवून घेतली आहे आणि आता फराळ करतोय आम्ही. दाखव बरं खाऊन येतंय का नाही. एकदा खाऊन दाखव, मग मी चालते. उचल. आता तर गेलता वरती. तो जातोय बघ. दाखव जातोय का ना, दाखव वरती. घे बरं वरती. हा ना, आता चमचा उचलून घे बरं. चमचा उचलून घे ना हातात. चमचा उचल 2 मिनिटं. चमचा उचलून येते का बघू आपण. घे बरं चमचा उचलून. थांब. हा उचल, हळूहळू चमचा उचल. बघ, घे घे घे, तोंडापाशी घे घे. जातंय, घे. थोडं जातंय. कुठं थोडं जातंय माळा, तोंडापाशी जातंय पार. तोंडापाशी जातंय पण तिथून खाली येतंय. तोंडापाशी जाऊन खाली येतोय. हा असा असा मोकळा हात विदाऊट चमच्याचा घेऊन जा बरं तोंडापाशी. असं चमचा न पकडता असं तोंडापाशी नाही हात असा. असं नाही, चमचा न पकडता. हाताने दाखव. नाही. हा दाखव. जातंय ना. हाताने करायचं. आणि चमच्याने दाखव बरं. आता थांब, खाली बस मांडी घालून. आपल्याला ट्राय करून बघावं लागेल, नाही तर डॉक्टरकडे जावं लागेल मग इंजेक्शन द्यायला. जातोय का चमचा, दाखव. गेला ना. त्रास झाला काय, दुखतंय कुठं. खाली बस, खाली मांडी घालून बसायचं असतं व्यवस्थित. मांडी घाल. कुठं दुखतंय, तिथं दुखतंय. पण असं चमचा तोंडापाशी जातोय ना, म्हणजे डॉक्टरकडे जायची गरज नाही ना. येईन ना खायला हाताने. दाखव बरं कसं होतंय, बघू दे मला. थांब, तू उचल, हळूच उचलून दाखव मला कुठं दुखतंय, दाखव. चमचा असं खिचडी घे चमच्यात. हा घे आता पुढं. कुठं दुखतंय आता सांग. हा कुठं दुखतंय. आता नाही दुखलं, गेलं ना. मग नाही जात. पण असं व्हायलाच नाही पाहिजे ना. मग आता जर तुझा हात दुखत असता तर सुजला असता की नाही हात, पण हात सुजला नाहीये. काय झालं तुझ्या हाताला, काय झालं. कस काय पडला तू, सोफ्यावरून पडला ना. कस काय पडला, नारळच्या पिशवीपाशी पडला ना. कस काय पडला, काय करत होता तू. पण तू करत काय होता सांग, करत काय होता तू. हा अरे अरे अरे, आता रडायला काय होतंय. काय करत होत तू, पडला कस काय सांग बरं. तू खिचडी खा आधी, मग मी दाबते. खा खिचडी. माझा हात भरलाय ना एक, मी जेवते की नाही आता. खाली बस मांडी घालून. मग डॉक्टरकडे जावं लागेल ना. जायचंय का डॉक्टरकडे. मी पण जेवते, दादा पण जेवतोय, तसं तू पण जेवायचं. नंतर मी हाताची मसाज करून देणार. लवकर उरक पटकन. पाहिजे ना मसाज करून, पाहिजे ना मसाज करून हाताची.
मग खिचडी खा. एक तर हे बघ, खिचडी फिनिश कर, मी हात चोळून देते, नाही तर मग डॉक्टरकडे जावं लागन. मग डॉक्टरला सांगावं लागन हात तोंडापाशी जात नाहीये. सांगायचंय का? नाही ना. नाटक कोण करते नाटक? दादा दादा रोज मला सांगतोय. काय करतो दादा रोज रोज? दादा म्हणतो की मी नाटक करते सगळं. दादा असं नाही बोलायचं. कुठं करतोय तेव्हा बघ, खायला येतंय का त्याला? किती त्रास होतोय तरी खातोय तो बघ. है ना बाबू? त्रास होतोय तरी खातोय. करतोय मला. हम्म. रोज दादा त्रास देतोय. काय करतोय? रोज दादा त्रास देतो मला. दादा त्रास देतोय ना? ठीक आहे, पण मगाशी पडलं तेव्हा दादाने त्रास नव्हता दिला, आहे की नाही? नव्हता दिला ना? येस. आता ह्या तिने दिला. आता घे फिनिश करून. चल प्लेट पुढं घे थोडीशी. आता मी स्कूलला नाही जाऊ शकत. जाऊ शकतो, असं कसं नाही जाऊ शकत? बरं, आपली खिचडी खाऊन झाली का नाही? आपण अभ्यास करायला येतोय का बघू. अभ्यास करायला नाही आला तर डॉक्टरकडे जावं लागन. बाबांना कशी पट्टी बांधली होती तशी बांधायला लागणार. मग तसं करायचंय का तुला? मग अभ्यास करायला येतोय का बघायला लागणार ना जेवण झाल्यावर. मग कसं जाणार तू? शाळेत तर जावं लागणार. मग कधी जाशील आता स्कूलला? कधी जाशील? 100%. 100 days घरी आलो. शाळेत संपन तवर. पुढं घे प्लेट पुढं घे, म्हणजे हाताला त्रास कमी होईल. घे पुढं प्लेट घे. हा, खा आता. पटपट फिनिश करून दाखव आणि मला थोडासा अभ्यास करून दाखव, म्हणजे मला कळन तुझा हात चालू आहे म्हणून आता. ठीक आहे? मला अभ्यास नाही करायचा. अभ्यास नाही करायचा म्हणून स्कूलमध्ये नाही जायचं का? हात दुखतोय म्हणून नाही जायचं? म्हणून नाही जायचं. कशामुळं? ना हात दुखतोय म्हणून नाही जायचं का अभ्यास नाही करायचा म्हणून नाही जायचं? अभ्यास नाही करायचा. ओ नो, झूठ पकड़ा गया, झूठ. झूठ पकड़ा गया एक बच्चे का. दाबते ना तू, फिनिश कर, मी दाबते. ठीक आहे? घे खिचडी खाऊन आता पटकन. ठीक आहे? खातो ना? खातोय का? आणि दिवसभराची अशी किरकिर झाल्यानंतर संध्याकाळी त्याचे बाबा आले. त्याच्यानंतर त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेलं दोघांना पण. डॉक्टरकडे पण त्यांनी सगळं करून दाखवलं. डॉक्टरसुद्धा म्हणले की ह्याला काहीच नाही झालं, थोडीशी नाटकं करतोय. आणि मग थोडंसं म्हटलं एक पॅरासिटामॉल द्या म्हटले थोडंसं त्याला नादी लावायला, तर बरं वाटेल. आणि लगेच तो घरी आलं की अक्षरशः लगेच म्हणायला लागला आता ठीक झाला आहे हात. आणि ह्यानी एवढं दिवसभर म्हणजे माझं रडायचं सोडलं होतं, एवढा त्रास दिला, खूप त्रास दिला. त्याचे बाबा आल्यावरती पण तेच. आणि स्कूलला जायचं नाही आहे, हे नाटक ह्याचं. चला, बघितलंच आहे तुम्ही दिवसभर. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ना उपवास सोडायचा होता, पण बनवायला जास्त काही झालं नाही. डोसा बटाटा वगैरे बनवलं. खरं तर खिरी चपाती वगैरे बनवायचं होतं बटाटा, ते पण म्हटलं आता डोसे काढून घेऊ पटकन. आणि त्याच्यानंतर थोडेसे गावाकडून कणसं आलेली ती उकडली. आणि असा गेला माझा दिवस, खूपच अवघड. तर चला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.